என்ன சொன்னா உங்க ஏரியாவா? இந்த ஏரியா அந்த ஏரியா இந்த இடம் அந்த இடம் ऑल एरियाल्यूम अय्या गिल्लीडा. थलपती विजयच्या गिल्ली पिक्चर मधला त्याचा डायलॉग चा अर्थ सांगायचा तर हा एरिया तो एरिया ही जागा ती जागा गिल्लीच बॉस आहे. थलपती विजयने तमिळनाडूच्या निवडणुकीत हा डायलॉग अक्षरशः खरा ठरवला. थलपती विजयच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाने जवळपास 107 जागा जिंकल्या. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे 118. थोडक्यात विजयने सत्ता अगदीच टप्प्यात आणली, ते सुद्धा आपल्या पहिल्याच इलेक्शनमध्ये. पण 2024 मध्ये पक्ष स्थापन केल्यानंतर 2च वर्षात थलपती विजयचा पक्ष सत्तेपर्यंत कसा पोहोचला या प्रश्नाचं उत्तर देतोच, पण एक किस्सा सांगतो. टीव्हीकेने निवडणुकीत बाजी मारली. विजय मुख्यमंत्री होणार हे जवळपास नक्की झालं. त्याच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. पण या सगळ्यात थलपती विजय मात्र कुठेच नव्हता. तो रात्री उशिरा फक्त निवडून आल्याचं प्रमाणपत्र घ्यायला आला. माध्यमांच्या समोर एकच व्यक्ती आली, S.A. चंद्रशेखर, थलपती विजयचे वडील, तमिळनाडूच्या राजकीय पिक्चरचे डायरेक्टर. टीव्हीकेच्या विजयाचा खरा बाप असं म्हणायचं कारण नेमकं काय? चंद्रशेखर यांनी विजयचं आणि पर्यायाने तमिळनाडूचं राजकारण कसं फिरवलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. S.A.C. या नावाने प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर हे फिल्म डिरेक्टर, प्रोड्युसर, स्क्रीन रायटर आणि ऍक्टर सुद्धा. ते अगदी सुरुवातीपासून कम्युनिस्ट विचारांचे. त्यांची पत्नी आणि विजयची आई शोभा चंद्रशेखर या सुद्धा कम्युनिस्ट विचारांच्या. दोघं राजकारणापासून लांब राहिले आणि फिल्म लाईन मध्ये काम करत राहिले. चंद्रशेखर यांनीच विजयला पहिल्यांदा हिरो म्हणून लॉन्च केलं. नाळय्या थिरुप्पू विजयचा हिरो म्हणून पहिला पिक्चर दणक्यात आपटला. विजयकडे नसलेले लुक्स, त्याची हिरोला न शोभणारी तब्येत आणि नेपो किडचा शिक्का सगळं काही पहिल्याच पिक्चरने दिलं. 1992 मध्ये आलेल्या या पिक्चरचे डायरेक्टर चंद्रशेखर स्वतः होते. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या आपल्या पोराला त्यांनी मेनस्ट्रीम मध्ये आणलं आणि विजय हिट होईपर्यंत त्याला आपल्याच पिक्चरमध्ये काम दिलं. या सगळ्यात त्यांनी विजय कुठे उगतोय ओळखलं आणि मार्केटची गरज बघून विजयला रोमॅन्टिक हिरो म्हणून पुढे आणलं. असा काळ होता जेव्हा रजनीकांत, कमल हसन हे 40च्या पुढे जात होते. त्यामुळे रिकामी असलेली रोमॅन्टिक हिरोची स्पेस विजयने घेतली. त्यात कधी खतरनाक नाचायचा, फायटिंग भारी करायचा. वडिलांनी याच गोष्टीवर जोर दिला आणि विजय इंडस्ट्रीमध्ये प्लेस झाला. थलपती विजय जिंकण्यामागे त्याचे वडील आहेत असं म्हणायचं महत्त्वाचं कारण म्हणजे विजयचे पिक्चर. साधारण 2000 सालापर्यंत त्याने रोमॅन्टिक पिक्चर केले. त्यानंतर 2012 पर्यंत तो अँग्री यंग मॅनची इमेज तयार करतील अशा पिक्चरमध्ये चमकला. आणि मग आला ट्विस्ट. विजयने असे पिक्चर केले ज्यात हिरो सिस्टीमच्या विरोधात लढतो, राजकारण्यांच्या विरोधात लढतो, कधी तरुणांपुढचे व्यसन, नोकरी, शिक्षण असे प्रश्न सोडवतो, तर कधी महिलांच्या फुटबॉल टीमचा कोच म्हणून पुढे येतो. काही उदाहरणं देऊन सांगतो. कथ्थी 2014 मध्ये आलेला पिक्चर. यात विजय काय करतो तर गावकऱ्यांना एकत्र करतो आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं करतो. 2017 मध्ये थलपतीचा मरसल आला. आरोग्य व्यवस्था, हॉस्पिटल, औषधं हा मेन विषय. अवयव विक्रीला आळा कसा घालता येईल यावर विजय काम करतो. मास्टरमध्ये तो तरुण मुलांमध्ये वाढत चाललेलं अंमली पदार्थांचं व्यसन, गुन्हेगारी याच्या विरुद्ध भांडतो. तर बिगिलमध्ये महिलांच्या टीमला फुटबॉल चॅम्पियन बनवतो. प्रत्येक वेळी ठरलेला पॅटर्न, व्यवस्थेमुळे पिचलेले लोक, त्याच व्यवस्थेचा फटका बसलेला हिरो आणि व्यवस्थेला झिडकारून टाकत त्याचं नेता म्हणून पुढे येणं. विजयच्या सरकार नावाच्या पिक्चरमध्ये एक सीन आहे. एक मोठा नेता विजयला भर सभेत विचारतो, इलेक्शन जिंकायला तुझ्याकडे पैसा आहे का? विजय म्हणतो नाही. त्यानंतर तो फक्त समोर असलेल्या गर्दीकडे बघतो आणि सगळी गर्दी त्याच्या नावाने जल्लोष करते. विशेष म्हणजे त्या सीन मधलं सभेचं बॅकग्राऊंड आणि विजयच्या पहिल्या सभेचं बॅकग्राऊंड जवळपास सेमच आहे. थलपती फॉर अ रिझन. आता विजय कोणते पिक्चर करणार हे स्वतः विजय ठरवायचाच, पण हे ठरवण्यामागे आणखी एक माणूस होता, S.A.C. विजयचे वडील चंद्रशेखर. 2012 पासून विजयचे पिक्चर बघणारे चाहते आता 18 ते 30 वयोगटात आहेत आणि या वयोगटातले यावेळेचे मतदार आहेत 1,12,00,000. विजयच्या जिंकण्याचं मेन कारण. एका बाजूला पिक्चर मधून विजयचं पॉलिटिकल करिअर सेट होत होतं आणि दुसऱ्या बाजूला ग्राउंडवर यापेक्षा मोठा कार्यक्रम सुरू होता, विजय मक्कल इयाक्कम, थलपती विजयचा फॅन क्लब. तमिळनाडूमध्ये फिल्म स्टारचे फॅन क्लब असणं हा काय फार मोठा विषय नाही, पण हे फॅन क्लब काय करायचे
तर आपल्या हिरोचा पिक्चर लागला की त्याचं पोस्टर उभं राहायचे, दुधाने अभिषेक घालायचा, राडा करायचा. विजयचे सुद्धा अनेक फॅन क्लब्स. पण विजयने 2009 साली विजय मक्कल इयाक्कम या नावाखाली सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना एक कृती कार्यक्रम दिला. या फॅन क्लबने गरीब वस्त्यांमध्ये मोफत ट्युशन्स घेतल्या, ब्लड बँक्स उभारल्या. तमिळनाडूमध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आली की मदत करण्यासाठी हेच कार्यकर्ते सगळ्यात पुढे असायचे, अजूनही असतात. विजय फक्त फिल्म स्टार म्हणून चर्चेत राहिला नाही, तर त्याचा ग्राउंडवरचा प्रेझेन्स सुद्धा वाढला. तिकडे पिक्चरमध्ये इलाय थलपती म्हणजेच यंग कमांडरचं थलपती अर्थात कमांडर झालं होतं. या विजय मक्कल इयाक्कमने खरा पिक्चर दाखवला 2020-21 मध्ये. 2020 मध्ये विजयचे वडील चंद्रशेखर यांनी इलेक्शनच्या तोंडावर विजय मक्कल इयाक्कमची राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. विजय विधानसभा निवडणुकीत उतरणार या चर्चेनं जोर पकडला. पण या चर्चांना छेद दिला स्वतः विजयने. त्याने कोर्टात धाव घेतली आणि या पक्षाशी आपलं नाव जोडलं जाऊ नये अशी मागणी केली. त्याच्यामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये बिनसल्याची जोरदार चर्चा झाली. विजयने सगळ्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आणि नाही दिला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. शेवटी हा मॅटर सप्टेंबर 2021 मध्ये कोर्टात थंड झाला. एवढं सगळं होईपर्यंत तमिळनाडूच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. विजयने तेव्हा VMIच्या सदस्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. आपला फोटो वापरू नका असंही म्हणाला, पण कित्येक उमेदवारांनी फोटो VMIचा झेंडा वापरला. VMIने 2021 मधल्या स्थानिक निवडणुकीत 169 उमेदवार उभे केले आणि जवळपास 126 उमेदवार निवडून आले. पक्षाचं नाव नव्हतं, थेट विजयचा संबंध नव्हता, पण विजयच्या वडिलांनी आखलेली स्ट्रॅटेजी ठरली. कारण VMIने बेस तयार केला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा या राजकीय पक्षाचा वाद सुरू झाला तेव्हा चंद्रशेखर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, विजयच्या फॅनबेससाठी मी 1993 पासून ऑर्गनायझेशन उभी केली आणि आता आम्ही ती रजिस्टर करत आहोत. 93 साली विजयचा लीड म्हणून फक्त एक पिक्चर आला होता. विजयच्या पप्पांनी मोठा डाव खेळला तो असा. 2024 मध्ये तलपती विजयने तमिळगा वेट्री कळगम या पक्षाची स्थापना केली. पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी झाली. विक्रावंडी मधली सभा, मदुराई मधली सभा, अफाट गर्दी. पण मॅनेजमेंट मध्ये चूक झाली नाही. विजयच्या कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली. अर्थात करूरमध्ये हेच मॅनेजमेंट फेल झालं आणि चेंगराचेंगरीमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला. 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. पण विजयला याचा सेटबॅक बसणार नाही याची काळजी त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली, त्याला सल्ला देणाऱ्या त्याच्या वडिलांनी घेतली आणि स्वतः विजयने सुद्धा. पण यात एक प्रश्न होता, तो म्हणजे विधानसभा निवडणूक जिंकायला, इलेक्शन खेळायला सिस्टीम लागणार होती, कार्यकर्त्यांचं जाळं लागणार होतं. टीव्ही केला ते कसं जमलं? तर 2021च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी VMIच्या कार्यकर्त्यांनी बूथ सांभाळले, प्रचार केला. निवडणुकीसाठीची सगळी यंत्रणा स्वतः उभारली, तेही विजयचा चेहरा नसताना. पार्टी उभी केल्यानंतर विजयने हीच यंत्रणा पक्षात बदलली, त्यांनाच जबाबदाऱ्या वाटून दिल्या. हे फॅन्स रूपी कार्यकर्त्यांचं बळ विजयच्या पाठीमागे उभं राहिलं. असं म्हणतात की सिस्टीम लावून दिली त्याच्या वडिलांनी. या सिस्टीम मध्ये फक्त विजयचे चाहते होते, ज्यांनी याआधी कुठल्या राजकीय पक्षाचं नाही तर विजयच्या फॅन क्लबचं काम केलं होतं. आपण फॅन क्लब म्हणून वॉर्ड लेवलला का होईना पण सिस्टीम असलेल्या पक्षाला हरवू शकतो हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे होता. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा आपल्या थलपतीला जिंकवणं एवढ्याच होत्या. त्यामुळेच विजयच्या पक्षाकडे मोठे पदाधिकारी नव्हते, मोठे नेते नव्हते, पण बूथ लेवलचे कार्यकर्ते होते, अगदी 2020 पासून तयारी करत असलेले. ही पेरणी विजयच्या वडिलांनी केली, फळ विजयने मिळवलं, तेही दणक्यात. विजय जिंकल्यानंतर लगेचच मीडियाच्या समोर आला नाही. मुळात त्याने सगळ्या कॅम्पेन मध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, एकही मुलाखत दिली नाही. तो फक्त मला बदल घडवायचा आहे या नरेटिव्हवर ठाम राहिला. लिमिटेड सभा घेतल्या, ठराविक रोड शो केले, कारण त्याची ताकद बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, ग्राउंड लेवलवर होती, वडिलांनी केलेल्या आखणीत होती. निकालानंतर टीव्ही केला बहुमतासाठी काही जागा कमी पडत असल्याचं बघून विजयच्या वडिलांनी काँग्रेसला थेट ऑफर दिली. त्यांनी स्वतःहून पत्ता ओपन केला, पॉवर गेम आपल्या हातात ठेवला. जो विजयसाठी फॅन क्लब सुरू करण्यापासून त्या फॅन क्लबचा राजकीय पक्ष बनवणं आणि विजयला बदल घडवणारा हिरो म्हणून प्रोजेक्ट होता येईल असे पिक्चर साईन करायला लावण्यापर्यंत त्यांच्याच हातात होता. म्हणूनच म्हणलं, तमिळनाडू मधल्या विजयाचा बाप थलपतीचा बाप S.A. चंद्रशेखर आहे.
पोक्किरीमध्ये डायलॉग आहेच, नी पड्डीच्या स्कूलला ना हेडमास्टर एडा.